श्रीगोंद्यात घरासमोर दोघी बहिणी खेळत होत्या. खेळता खेळता शेततळ्यात पाय घसरून पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. राहता तालुक्यात शेततळ्यात पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीनं उडी घेतली. मदतीला एक तरुणही धावला. त्या दोघांचा मृत्यू झाला तर महिला बचावली. कृषी पंप सुरू करण्यासाठी शेतकरी शेततळ्यावर गेला. पाय घसरून पाण्यात पडला. बाहेर पडता न आल्यानं मृत्यू झाला. शेततळी की मृत्यूचे सापळे, रचनेतील त्रुटी की निष्काळजीपणा? शेती फुलते पण शेकडो जीवांचे हाकनाक बळी. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. दुष्काळग्रस्त भागात पाणी साठवून ठेवून त्याचा शेतीसाठी वापर करता यावा यासाठी शेततळे ही संकल्पना पुढे आली. शेतीत मोठा खोल खड्डा करायचा, त्यात एक विशिष्ट प्रकारचे प्लास्टिकचं आवरण टाकायचं की झालं शेततळं तयार. अशी शेततळी तयार करण्यासाठी सरकारनं अनुदान योजना सुरू केली. त्यामुळं शेतकऱ्यांना कमी खर्चात तळी निर्माण करता येऊ लागली. याचा परिणाम म्हणून हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अशी तळी तयार केली आहेत. या तळ्यांमुळं त्यांची शेती फुलली खरी, मात्र अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्याला कारण म्हणजे शेततळ्यात होणारे अपघात. शेतात आणि घराजवळ असलेली ही तळी जणू मृत्यूचे सापळे ठरत आहेत. तळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना सतत घडत असतात. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलं, महिला, शेजारचे कोणी, तर कधी स्वतः शेतकरीच तळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. शेततळ्यात होणारे अपघात हे प्रामुख्याने मानवी निष्काळजीपणा आणि पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव यामुळे घडतात. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील लोणी वेंकनाथ इथं अशीच एक ताजी घटना घडली. 4 आणि 3 वर्षाच्या 2 चुलत बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. घराजवळ खेळताना त्या तळ्यात पडल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी मोठी कसरत केली. आरोग्य विभागाचा वाईट अनुभवही त्यांना आला. त्याविरोधात आंदोलनही झालं. या 2 मुलींचा मृत्यू झाला. हा केवळ एक दुर्दैवी अपघात नाही, तर तो ग्रामीण भागातील एका गंभीर आणि सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या समस्येचा इशारा आहे. शेतीला जीवन देण्यासाठी निर्माण केलेली शेततळी अनेक निष्पाप जीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. अशा घटनेनंतर काही दिवस हळहळ व्यक्त होते, प्रशासन हालचाल करते, पण नंतर सर्व काही पूर्ववत होते. मात्र अपघातांचं चक्र थांबत नाही. अहिल्यानगरचा बराचसा भाग दुष्काळी जिल्हा असल्यानं जलसंधारणाला मोठं महत्त्व आहे. शासनाच्या विविध योजनांमधून गेल्या 2 दशकांत जिल्ह्यात हजारो शेततळी उभारण्यात आली. पण शेततळी वाढली तशी सुरक्षेची व्यवस्था वाढली का, हा खरा प्रश्न आहे. या शेततळ्यांमध्ये अपघात नेमके का होतात, कसे होतात? त्याला शेततळ्यांची रचनाही कारणीभूत आहे. शेततळ्यांमध्ये पाणी झिरपू नये म्हणून HDPE प्लास्टिक लायनर अंथरला जातो. हा एक विशिष्ट प्रकारचा कागद असतो. तो पाणी साठवण्यासाठी उपयुक्त उपाय असला तरी तोच अपघाताचा सर्वात मोठा धोका ठरतोय. एखादी व्यक्ती तळ्यात पडल्यावर बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर त्यात यश येत नाही, कारण हा कागद इतका निसरडा असतो की पाय रोवता येत नाहीत, हाताला आधार मिळत नाही, वर चढण्यासाठी पकड मिळत नाही. पोहता येत असलं तरी बाहेर येणं अनेकदा अशक्य होतं. त्यामुळं अनेक मृत्यू बाहेर पडता न आल्यानं होतात. अशा प्रकारच्या धोक्याबाबत अनेक तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. मग यात कोण बळी ठरतंय? तर यात सर्वाधिक बळी पडतात ते लहान मुलं. घराजवळ खेळताना, जनावरं हाकताना, पतंग किंवा चेंडू आणताना किंवा उत्सुकतेपोटी मुलं शेततळ्याजवळ जातात. क्षणभराचा तोल जातो आणि दुर्दैव घडते. काही ठिकाणी तरुण मुले शेततळ्यात पोहण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा धोकादायक प्रयत्न करतात आणि तोल जाऊन तळ्यात पडतात. पण केवळ मुलांचाच प्रश्न नाही. मोटार सुरू करण्यासाठी गेलेले शेतकरी, पाणी भरताना किंवा कपडे धुताना महिला, जनावरे वाचवताना किंवा एखाद्या व्यक्तीला वाचवताना उडी मारणारे नातेवाईक हे देखील अनेकदा मृत्युमुखी पडतात. अशी अनेक उदाहरणे अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेली आहेत. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मार्च ते मे या काळात लहान मुलं आणि तरुण शेततळ्यात पोहायला जातात. पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि निसरड्या प्लास्टिकमुळं ते बाहेर पडू शकत नाहीत. पावसाळ्यात शेततळी भरलेली असतात. काठावर साचलेल्या चिखलामुळं पाय घसरून पाण्यात पडण्याचे अपघात या काळात जास्त होतात. शेततळ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र शासकीय आकडेवारी उपलब्ध नसते. बहुतांश घटना बुडून मृत्यू या सामान्य वर्गवारीत नोंदवल्या जातात.
त्यामुळं जिल्हानिहाय किंवा राज्यस्तरावर शेततळ्यामुळं किती जीव गेले याचं अचूक चित्र समोर येत नाही. त्यामुळं धोरण आखणंही कठीण होतं. शेततळ्यातील अपघातांची कोणतीही स्वतंत्र किंवा अधिकृत केंद्रीय आकडेवारी उपलब्ध नसली तरी महाराष्ट्रात दरवर्षी शेततळ्यांमध्ये बुडून अंदाजे 150 ते 200हून अधिक व्यक्तींचा मृत्यू होतो. एकूण मृतांमध्ये 60% पेक्षा जास्त संख्या ही 5 ते 15 वयोगटातील लहान मुलांची आणि किशोरवयीन मुलांची असते. शेततळ्यांची रचना दोषपूर्ण आहे का, असाही प्रश्न पडतो. पण रचनेपेक्षाही सुरक्षा घटकांचा अभाव हे प्रमुख कारण आहे. अनेक शेततळ्यांभोवती संरक्षण कुंपण नसतं, इशारा फलक नसतात, उतरणीचे सुरक्षित जिने नसतात, दोरी किंवा जीव वाचवायला मदत होईल अशी दुसरी व्यवस्थाही नसते. रात्री प्रकाश व्यवस्था नसते. अनेक तळी घराच्या अगदी जवळ आहेत. लहान मुलांसाठी ती कायमच धोका ठरतात. मग यावर उपाय काय? शेततळे बंद करणे हा उपाय नाही, पण ती सुरक्षित करणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक शेततळ्यावर काही उपाययोजना सक्तीच्या केल्या पाहिजेत. तळ्याभोवती मजबूत तारेचं कुंपण हवं. जनावरे आणि लहान मुलांना तिथं जाता येऊ नये. तळ्यात आपत्कालीन स्थितीत वापरता येईल अशी दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी दोरी असावी. तळ्यात प्लास्टिकचे तरंगते ड्रम किंवा हवा भरलेल्या रबरी ट्यूब टाकता येऊ शकतात. बाहेर येण्यासाठी दोरीचा मजबूत जिना तयार केला जाऊ शकतो. शेततळ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची नियमित तपासणी केली जावी. अर्थात या गोष्टी तळे बांधतानाच सक्तीच्या केल्या जाव्यात. मुख्य म्हणजे त्यांचे अनुदान आणि एकूण किंमत ठरविताना सुरक्षा उपायांचाही खर्च धरला पाहिजेत. त्यामुळं वाढीव खर्च नको म्हणून शेतकरी त्यासाठी टाळाटाळ करणार नाहीत. ज्या प्रकारे विहिरींसाठी सुरक्षेचे निकष आहेत त्याचप्रमाणे शेततळ्यांसाठीही अनिवार्य सुरक्षा मानके लागू करण्याची वेळ आली आहे. शासन अनुदान देताना केवळ तळे तयार झाले का हे पाहू नये, तर कुंपण, जिना, दोरी, इशारा फलक अशी विविध सुरक्षा साधनं बसवल्यानंतरच अंतिम अनुदान द्यावे. जिल्हा प्रशासनानं शेततळ्यातील अपघातांची स्वतंत्र नोंद ठेवून दरवर्षी सुरक्षा मोहीम राबविणं आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशाच अपघातानंतर अनेक शेततळ्यांत बचावासाठी दोरी ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. अत्यल्प खर्चात अशा उपायांनी अनेक जीव वाचू शकतात. असा प्रयोग इतरत्रही पाहायला हवा. शेतकऱ्यांनी 10 वर्षाखालील मुलांना तळ्याजवळ एकटं जाऊ देऊ नये. जनावरांसाठी वेगळी पाण्याची सोय करावी. तळ्याजवळ खेळण्यास बंदी करावी. पावसाळ्यात विशेष दक्षता घ्यावी. कुटुंबातील सर्वांना प्राथमिक बचावाचं प्रशिक्षण द्यावं. लोणी व्यंकनाथ येथील आनंदी आणि वीरा यांचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आक्रोश आहे. शेतीसाठी उभारलेले जलसाठे जर निष्पाप जीव गिळंकृत करत असतील तर विकासाच्या या मॉडेलमध्ये सुरक्षेचा पाया कमकुवत आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. शेततळी ही शेतीची जीवनरेषा असली तरी ती मृत्यूची रेषा ठरू नये. अनुदानासोबत सुरक्षा बंधनकारक झाली, ग्रामस्तरावर जनजागृती झाली आणि प्रत्येक शेतकरी स्वतःच्या तळ्याला सुरक्षित बनवू लागला तरच अशा निरागस, आनंदी आणि वीराचे जीव वाचतील. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यात एखादे शेततळे पुन्हा एका कुटुंबाचा संसार पाण्यात बुडवत राहील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.